नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्याकरता घेऊन आली आहे लिट्टी चोखा किंवा दाल बाटी म्हणा ही रेसिपी. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्याकरता हे वांगं आहे, हे अर्धा किलोचं वजनाला वांगं आहे. आता आपण याला भाजून घेणार आहोत. आधी याला मी धुवून स्वच्छ आता मी याला तेल लावून घेणार आहे. बघा असं छान असं तेल लावून घेतलं याला थोडं की मग हे छान असं शिजलं की आरामात त्याचे जे वरचे साल्ट आहेत ते आरामात निघतात. असं याला एक काप लावून घ्यायचं. कीड वगैरे नाही आहे याला. हे बघा कीड वगैरे नाही आहे. अशा मिरच्या घालून घेणार आहे. त्याच्यामध्ये असे छान असे लसूण, हे 3 टमाटर आहे. याला पण छान मी असं तेल लावून घेणार आहे. म्हणजे आपण वांग्यासोबत याला पण असं छान असं भाजायला ठेवणार आहोत. म्हणजे मग हे वरचे याचे कवर आहे ना, छिलटे जे आहे ते आरामात निघून जातात. बघा आता वांगं आणि टमाटर मी छान याच्यावर शिजायला ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत आपण दाल फ्राय करून घेऊया. आता आपण याची दाल फ्राय बनवणार आहोत, कारण आपल्याला दाल बाटी किंवा लिट्टी चोख्यासोबत डाळ पण आपण बनवणार आहोत. या वाटीनी मी एक वाटी ही उडदाची डाळ आहे, म्हणजे काळीवाली नाही का छिलट्याची ती. यांनी टेस्ट फार अप्रतिम लागतो. आणि ही चण्याची डाळ आहे. ते ह्या दोन्ही डाळ मी भिजवून घेतल्या आहे 3 तास. तर या वाटीने एक वाटी ही डाळ आहे, म्हणजे 50-50 ग्राम ही डाळ आहे. तुम्ही तुमच्या घरी किती लोक आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता. तर आता मी याला उकड न काढता डायरेक्ट मी कुकरमध्ये फ्राय करणार आहे. म्हणजे दोन्ही आपलं वेळ पण वाचतो आणि दोन्ही काम एकसोबत होऊन जाते आपलं. तर मी याला भिजवून घेतलेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस बघू. बघा आपण दाल फ्राय करतो आहे. याच्यामध्ये मी 1, 2 आता याच्यामध्ये मी हे लसणाचे काप करून घेतले आहे. मोठ्या लसणाची कढी होती. याची मी एका लसणाचे असे 2-2, 3-3 काप केलेले आहे. हे डाळीला जेव्हा आपण तडका देतो ना, हे लसण नक्की घाला आणि चव इतकी अप्रतिम येतो, खूप छान. बघा मी आता छान असं लसण घालून घेणार आहे. लसण आपलं थोडं लाल झालं की मग आपण बाकीच्या गोष्टी याच्यात घालून घेणार आहोत. लसण आता छान लाल झालेलं. जिरं घालून घेऊ, हिरव्या मिरच्या, थोडा कढीपत्ता. आता हा कांदा. याच्यामध्ये मी थोडं अद्रक लसूण घालून घेणार आहे, अर्धा चमचा. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने आणि जिरं पूड आहे, गरम मसाला आणि हे 1 चमचाभर आपलं काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा मीठ. आता याच्यामध्ये टमाटर घालून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये 1 चमचाभर साखर, थोडंसं आमचूर पावडर. याच्यामध्ये मी डाळ घालून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी 2 ग्लास असं पाणी घालून घेणार आहे. आता मी याला झाकण लावून घेणार आहे. मी आता कुकरला छान झाकण लावून घेतलेलं आहे. आता मी याच्या कमीत कमी 3 ते 4 शिट्या अशा काढून घेणार आहे. बघा आपले वांगे आणि टमाटर छान असे भाजून झालेले आहे. आता मी याला छान असं थंड करून घेणार आहे. हे बघा मी गॅसवरून उतरवून घेतलेले आहे, जाळीवरून काढून घेतलेलं आहे वांगं आणि हे टमाटर आपले. आता याला थंड करून घेऊ. बघा आता आपण बाटी बनवण्याकरता हे गव्हाचं पीठ आहे, भिजवून घेणार आहोत. मी 2 वाटी असं घेणार आहे. बघा हे 1 वाटी, 2 वाटी. आता आपली बाटी छान अशी खस्ता व्हावी म्हणून ॲक्च्युली काय असतं ना, बाटी करता जाडं पीठ लागतं. तर ते आता जाडं पीठ नाही आहे आणि प्रत्येकाकडे नसतंच, आणि असलं तर चांगलीच गोष्ट आहे. तर मग
त्याऐवजी काय करायचं, त्याच्यामध्ये थोडा रवा घालायचा. आता त्या वाटी मोठी होती, ते मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये मी या वाटीनी 1 वाटी असा रवा घालती आहे. अर्धा चमचा मीठ. छान याला असं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी अशी चिमूटभर हळद घालून घ्यायची. म्हणजे काय होईल ना, आपल्या बाटीला छान असा थोडा कलर येईल, जास्त नाही, अगदी चिमूटभर. आणि आता याला मोहन करता, याला मोहन चांगलं घालायचं. हे साजूक तूप आहे, तुम्ही तेल पण घालू शकता. हे साजूक तूप आहे, थोडं अर्ध वाटी असं मी हे तूप घालून घेतलेलं. हे बघा, याचा असा टाईट डो करून घ्यायचा. आता मी याला छान असं 10 मिनिटाची रेस्ट देणार आहे. म्हणजे त्यातलं काय होणार आहे ना, आपला रवा वगैरे छान असा फुगेल आणि आपलं पीठ पण छान होईल. आता मी याचे हे पूर्ण साल्ट काढून घेणार आहे. बघा, कुकर मी थंडा झाला खोलून घेतलेला आहे. हे बघा, आपली डाळ अशी झालेली आहे. हे बघा, अशी झालेली आहे. छान सुगंध येतोय याचा. आपल्याला जे भरीत म्हणजे चोखा जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हिरवे मिरचे घालायचे आहे कापून. ते मी हिरवे मिरचे कच्चे न घालता मी तेल घालून त्याला थोडं गरम करून घेणार आहे. मिरचे आणि थोडी आलं लसणाची पेस्ट, जिरं घालून घेतली आहे आणि हे मिरची. जो कच्चापणा आहे तो पण संपतो आणि हे पोट वगैरे खराब करायची भीती नसते, कारण छोटे मुलं म्हणा किंवा. आणि ही थोडी अर्ध चम्मच आलं लसूण पेस्ट. अद्रक लसूण काय आपण त्याच्यामध्ये कुटून टाकतो ना, तर त्या चोख्यामध्ये म्हणजे भरतामध्ये ते कच्चं असते असं. ते कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, म्हणून असं थोडं शिजवून घेतलं ना की ते बरं असतं. वांग्यामध्ये घातलेले होते मिरचे आणि हे लसण हे पण छान असे शिजलेले आहे, मऊ झालेले आहे. आणि हा मोठा आलू होता, त्याचे काप करून मी याला छान असे बॉईल करून घेतलेले. आता हे आपण छान असं सगळं एकजीव करून घेऊ. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ असं घालून घेणार आहे. 2 चमचा हे सरसूचं तेल आहे, हे नक्की घाला, याने खूप छान फ्लेवर येतो याला. आणि हे आपलं आंब्याचं लोणच्याचा मसाला आहे हा, याला थोडा घाला, याने पण खूप छान अप्रतिम चव येते. आणि हा कांदा आणि हे जे मिरचे मी गरम करून घेतले तेलामध्ये आणि आलं लसूण पेस्ट पण आहे याच्यामध्येच. आता मी याला मॅशरनं छान असं एकजीव करून घेणार आहे. याच्यामध्ये थोडी कोथिंबीर पण छान मिळवून देणार आहे. आता आपला चोखा रेडी आहे. आता जे बेसन लागणार आहे ते बेसन मी आधी थोडं 2 वाटी घेत आहे, भाजून घेत आहे. 1 वाटी आणि हे 2 वाटी. याला मी हलकं थोडं असं भाजून घेणार आहे. काय होतं ना, थोडं भाजून घेतलं की याचा एक तो कच्चापणा पण मरून जातो आणि चव पण छान अप्रतिम लागते याची. कारण मी जेव्हा पण लिट्टी बनवते ना, तर बेसन त्याला भाजूनच ते मिश्रण मी लिट्टीमध्ये भरते. हे बघा, एक 5 मिनिटं झालेली आहे. आपलं बेसन हलकं असं गरम झालेलं आहे, एक कच्चापणा गेला त्याचा थोडा. आता मी याच्यामध्ये छान असा कांदा घालून घेणार आहे, बारीक कापून घेतलेला हा कांदा. मी हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या, हे लसूण आहे असं कुटून घेतलेलं आहे आणि हे थोडं अद्रक, थोडीशी कलौंजी आणि हे
2 चमचा सरसूचं तेल आहे. छान फ्लेवर येतो याने. याला लोणच्याचा मसाला याला पण थोडा घाला, नक्की घाला. आणि एक अर्धा चम्मच असं मीठ, बस. त्याला छान असं एकजीव करून घेणार आहे. हातानेच करते. थोडा असा ओवा घालून घेणार आहे. याने पण ना आपल्या बाटीला खूप छान फ्लेवर येतो. हे बघा, आपलं पीठ छान मुरलेलं आहे. याला एकदा असं पुढं रगडून घ्यायचं. बघा, याची अशी छान अशी वाटी करायची की हे जे आपण मिश्रण तयार केलं आहे बॅटर, याचं छान असं दाबून दाबून भरायचं. राजस्थानची फेमस डिश आहे ही. असं दाबत जायचं याला आणि असं हाताने फिरवायचं. हे बघा, असं याचं तोंड असं बंद करायचं. हे असं छान याला असं, तुम्ही हवं तर वरचं हे पीठ आपण जेव्हा जमा करतो आलेलं ते तोडूही शकता, किंवा मग याला असं दाबून याला असंच ठेवायचं. बघा, छान गोल अशी आपली बाटी रेडी झालेली आहे. मी संपूर्ण असे, हे बघा, आपली लिट्टी छान असे गोल गोल भरून झालेली आहे. आता एवढ्या पिठामध्ये आपल्या अशा 10 झाल्या आहेत. कोणत्या छोट्या आहेत, कोणत्या मोठ्या आहेत, मी संपूर्ण भरून घेतल्या आहे. आज मी याला पॅनमध्ये तुम्हाला शिजवून दाखवणार आहे. मी फुल गॅसवर याला एक 5 मिनटं छान याला गरम करून घेणार आहे. 5 मिनटं झालेले आहे. आपला पॅन छान असा गरम झालेला आहे. हलकं असं थोडंसं तेल, त्याच्यामध्ये मी लिट्टी ठेवून घेणार आहे. आता संपूर्ण लिट्टी मी ठेवून घेतलेली आहे. आता मी गॅस फुल नाही ठेवणार आहे. याला कमी व्हॉल्यूमवर मी आता शिजवून घेणार आहे. एक 20 मिनटं मी याला ठेवणार आहे. मी याला 15 मिनिटातच चेक करते आहे. बघूया. हे बघा, छान असा कलर आलेला आहे याला खालून. बघा, मी संपूर्ण पलटवून घेतले आहे. बघा, याला छान असे भेगा पण आलेले आहे आपल्या लिट्टीला. आता परत मी याला अजून 10 मिनिटं ठेवते, मग मी तुम्हाला दाखवते. झाकून घेणार आहे. कमी चेच्यावर याला शिजवायचं. परत 15 मिनिटं झाले, मी खोलून बघते आहे. हे बघा, इकून पण याला छान असा कलर आलेला आहे. आता सगळी लिट्टी मी अशी आजूबाजूने शेकून घेणार आहे. आता झाकून घेणार आहे. हे बघा, जवळजवळ मला 30 ते 35 मिनिटं झालेली आहे. मी सगळीकडून याला पालटून पालटून शेकून घेते आहे. हे बघा, परत मी याला अजून 10 मिनिटं शेकून घेणार आहे, शिजवून घेणार आहे. छान भेगा पण आले आहे याला, म्हणजे हे चांगले असे शिजले आहे आपले लिट्टी चोखा. मला याला शिजवता शिजवता कमीत कमी 50 मिनिटाच्या जवळ लागले आहे. अशी होती आजची आपली ही दाल बाटीची रेसिपी. बघा, छान छान शिजली आहे आपली ही बाटी. छान याला भेगा पण आलेल्या आहे आणि याची चव अप्रतिम लागतो. तुम्ही पण बनवून बघा. बघा, मी याला असं तुपामध्ये डीप करणार आहे.
तुम्हाला जर डीप करून नाही खायचं आहे तर तुम्ही असेही खाऊ शकता. गरम गरम खूप छान वाटते ही टेस्ट. याला डाळीसोबत खा किंवा मग या भरतासोबत, ज्याला चोखा म्हणतो आपण, त्याच्यासोबत खा. मी तुम्हाला तोडून दाखवते आहे. हे बघा, छान मस्त क्रंची, पण आतमधून छान अशी आहे. हे बघा, खूप छान शिजलेलं आहे हे बॅटर. मस्त याची एक छान अशी सुगंध येते आहे. तुम्ही याला निंबू कांदा वगैरे लावून अशी डाळीसोबत किंवा चटणीसोबत, पण ही डाळीसोबत आणि ह्या चोख्यासोबत खूप अप्रतिम चव लागतो याची. बनवा या पद्धतीने आणि मला कमेंट करून नक्की सांगा. माझे व्हिडिओ कुठून कुठून बघताय मला नक्की सांगा. कशी वाटली माझी रेसिपी. तर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपलं खूप खूप धन्यवाद.